गणेशोत्सवामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईत वांद्रे इथल्या गणेश मंडळांच्या गणपती दर्शनासाठी आले असता उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। यावेळेला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायाजवळ फटाक्यांचा पाऊस फुटला आणि आग लागली। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायाजवळच आगीनं भडका घेतल्याचं पाहायला मिळालं। मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी उदय सामंत यांना त्यापासून वाचवलं। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, काय माहिती आहे? अजिंक्य, गणेशोत्सव सुरू आहे आणि मंत्री वेगवेगळ्या मंडळाला जाऊन भेट देतात। त्याचप्रमाणे उद्योगमंत्रीही वेगवेगळ्या मंडळांना जाऊन गेल्या काही दिवसापासून सातत्याने भेट देतात। आज ते वांद्रे येथील गणेशोत्सव जे मंडळ आहेत त्यांना भेट देत होती। मात्र ही भेट देत असताना उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि ही आतिषबाजी करताना जो आपण पाऊस जो लावतो तो त्यांच्या पायाजवळच लावण्यात आला। त्याच्यामुळे त्यांना तिथे आगीचा भडका उडाला। मात्र जे सुरक्षा रक्षक त्यांच्या आजूबाजूला होते त्यांनी प्रसंगावधान दाखवलं आणि लगेचच त्यांना बाजूला केला आणि तो पाऊस जो आहे तो देखील बाजूला केला आणि आगीपासून उदय सामंत यांना दूर केलं। त्यामुळे जो अनर्थ होणार होता तो टळला। मात्र त्या कार्यकर्त्यांची कान उघडणी देखील जी आहे ती सुरक्षा रक्षकांकडून आणि त्या मंडळाच्या अध्यक्षाकडून करण्यात आली। मात्र सध्या जर पाहिलं तर उदय सामंत यांना कोणतीही इजा झालेली नाही, कारण जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी हा प्रसंग अवधान बघता त्यांना या सगळ्या आगीच्या भडक्यातून वाचवलं आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।